वैष्णवीचं बाळ हे आपल्याकडे ठेवण्याचा आरोपींचा जो प्रयत्न होता, मी स्वतः सीपी पिंपरी चिंचवड यांना सांगितलं की पोलिसांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि बाळ सुखरूप राहिलं पाहिजे. त्या दृष्टीनं पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने म्हणजेच वैष्णवी शशांक हगवणे हिने शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्यानंतर वैष्णवीचा मागील वर्षभरापासून सुरू असलेला जाच, छळ, हुंड्यासाठी केलेली मारहाण आणि संपूर्ण हगवणे कुटुंबाची क्रूरता ही समोर आली आहे. वैष्णवीचे कुटुंब म्हणजेच तिचे आई आणि वडील यांनी सुद्धा माध्यमांसमोर येऊन हगवणे कुटुंबाने दिलेल्या त्रासाविषयी वाच्यता केली आहे. लग्नाच्या वेळी 51 तोळे सोनं, 7 किलो चांदीची भांडी, 1,20,000चं महागडं घड्याळ आणि महागडी फॉर्च्युनर गाडी इतका हुंडा घेऊन सुद्धा आपल्या मुलीचं तिच्या सासरी शोषण होत असल्याचं म्हणत अनिल कसपटे म्हणजेच वैष्णवीच्या वडिलांनी माध्यमांसमोरच टाहो फोडलाय. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात ही नेमकी आत्महत्याच होती की ही हत्या होती, हा प्रश्न सुद्धा आता राजकीय गटाकडून तसंच जनसामान्यांकडून सुद्धा विचारला जातोय. या प्रकरणात आतापर्यंत वैष्णवी हगवणे हिचे पती आणि सासरे म्हणजे शशांक हगवणे आणि राजेंद्र हगवणे हे फरार असल्याचं कळतंय, तर सासू, मोठा दीर आणि नणंद यांना सध्या अटक करण्यात आली आहे. 26 मे पर्यंत या तिघांना सुद्धा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एकीकडे वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये पुढील तपास सुरू असताना राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे यांच्यापर्यंत पोलीस कधी पोहोचतायत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरतंय. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मानवतेला काळीमा फासणारी ही घटना असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया. या प्रकरणामध्ये तुमचं आयुक्तांशी बोलणं झालं होतं. आता ते बाळ हगवणे कुटुंबियांना आता सुखरूप देण्यात आलेलं आहे. अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची वैष्णवीची जी घटना आहे, एक प्रकारे मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे. त्यातल्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, पण वैष्णवीचं बाळ हे आपल्याकडे ठेवण्याचा आरोपींचा जो प्रयत्न होता, मी स्वतः सीपी पिंपरी चिंचवड यांना सांगितलं की पोलिसांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि बाळ सुखरूप राहिलं पाहिजे. त्या दृष्टीनं पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे आणि हे बाळ वैष्णवीची आई किंवा त्यांच्या घराला ते मिळालेलं आहे. आता ते बाळ वैष्णवीच्या वडिलांकडे म्हणजे आजोबांकडे पोचलेलं आहे. ज्या पद्धतीनं त्या वैष्णवीच्या वडिलांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीचे बळ तिच्या शरीरावर आहे ती आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप देखील त्यांनी. निश्चितपणे त्या पद्धतीनंच याची चौकशी केली जाईल. हे सगळे जे वळ आहेत, याच्या पाठीमागचं जे काही ऑडिओ क्लिप आहे, याच्या पाठीमागचं जे संभाषण आहे, वैष्णवीच्या माहेरच्या घरच्यांच्या जे माहिती आहे, या सगळ्या गोष्टीवर आधारित ही या ठिकाणी चौकशी केलीच जाईल.